पण तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन, मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या की आम्ही या गोष्टी करतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. मग तो आपण त्याला वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा मी सेंट्रल किचनचा विषय, तर सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलं उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन जे मालक आहेत त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं की आम्ही ह्या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. लेखी मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण असं आहे का? यामध्ये मी एक क्लिअरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये, यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे याबद्दल आमचं काही दुमत नाहीये, परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे. ज्या की आंदोलनात कधी कधी होतं की आव्हान केलं जातं किंवा काही आव्हाने दिली जातात, आम्ही असं करू वगैरे, तर तसं होऊ नये ही काळजी आम्ही बाळगली. मंत्री महोदय, तुम्हाला आता प्रश्न आहे, तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे. जर पुढच्या 2 दिवसात विद्यार्थ्याच्या जीवितास काय हानी झाली तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेताय? विद्यार्थ्यांना आता लगेच भेटायला चाललो आम्ही, त्यांच्यासोबतच चालतो, पण लगेच चाललो लगेच. आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले मी आपल्या सर्वांना देतो. ज्याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहे, शासन स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आम्ही तिथे दिलेले आहे. आपण सर्वांना मुद्दे जे आहे इथं प्रश्न वेगळा आहे की तुम्ही निर्णय घेपर्यंत विद्यार्थ्याच्या जीविताला काय झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात? आता मी भेटायला चाललो त्यांना. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काही झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात का? मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय? प्रकृती बिघडली, जास्त काय झालं तर? आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं. समोर मुलं म्हणतात की आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही, 5 तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत नाही. म्हणजे काय म्हणायचं याला? विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते. लक्षात ठेवा. म्हणतात, वाद झाला असता. समोर नाही, वाद नाही झाला. नाही, चुकीचं ब्रीफिंग करू नये. माझ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. महाराष्ट्राने एका तासात मोठमोठे GR काढलेले महाराष्ट्राने पाहिले. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विश्वास आहे. तुम्ही GR पटकन का काढू? त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर. पाठीशी उभे राहिले नसते, त्यांनी बाईट दिली. बरोबर आहे का? त्यामुळे असं चुकीचं विषय काय आहे, जे आपले याचे मुद्दे आहेत, जे 14 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय, म्हणजे कसा, जर जात पडताळणीचा जर विषय असेल तर त्याला कॅप लावणं गरजेची. कारण का जर आपण बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 जर भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काय ती कॅप लावणं गरजेचे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर. या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत डिस्कस झाल्या.